नमस्कार. आज ॲग्री एमपीएससी 2022 चा पेपर झालेला आहे. होपफुली सगळ्यांना हा पेपर सोपा गेला असेल अशी मी आशा करते, कारण पेपर बघितलं तर त्यातल्या त्यात तो सोपा वाटला आणि त्यातल्या त्यात जेव्हा तुम्ही 43 पासूनचे क्वेश्चन बघितलेले असतील किंवा एक्सटेन्शनचे प्रश्न बघितलेले असतील तर तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटलं असेल. तर आज आपण हेच जे काही प्रश्न होते ॲग्रीकल्चर एक्सटेन्शनचे राहुरी ॲग्री अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर आपण क्वेश्चन अनालिसिस घेतोय. तर मी सुचिता आदाटे आज आपण या क्वेश्चनचा पेपर 2 जो होता आणि त्यातला सेट ए होता त्याचा आपण अनालिसिस पाहूया. तर आपण जे क्लासमध्ये टेस्ट सिरीज घेतलेली होती आणि त्याचे जे आपण अनालिसिस घेतलेलं होतं ते जर सर्वांनी नीट केलेलं असेल तर त्यातलं तुम्ही पाहिलं असेल तर 6 पैकी 4 प्रश्न हे अनालिसिस मधून होते. तर आपण ते प्रश्न बघूया. तुमचा 43 नंबरचा प्रश्न होता. 43 नंबरचा प्रश्न काय होता? द प्रोसेस बाय विच अन इनोव्हेशन इज कम्युनिकेटेड थ्रू सर्टन चॅनल्स ओव्हर टाइम अमॉंग द मेंबर्स ऑफ अ सोशल सिस्टीम इज कॉल्ड. तर याचं उत्तर आहे डिफ्युजन. हा जो प्रश्न होता अगदी तुम्ही आताही ती पीपीटी ओपन करून बघितली तर 49 नंबरचा जो प्रश्न आहे तर हे आपण घेतलेलं होतं टेस्ट सिरीज मध्ये आणि ही डिफ्युजनची डेफिनेशन आहे. तेव्हा सुद्धा मी अडॉप्शन का नाहीये, कम्युनिकेशन का नाहीये हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं आणि डेफिनेशन तुम्हाला जशाच्या तशा पाठ कराव्या लागतील हेही सांगितलेलं होतं. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा 44 नंबरचा तुमचा प्रश्न होता की तुम्हाला त्याचं उत्तर होतं, म्हणजे हा प्रश्न आपण टेस्ट सिरीज मध्ये घेतलेला होता की एनी एक्सटेन्शन प्रोग्राम अंडरटेकन शुड बिगिन विथ दिस प्रायमरी ग्रुप आणि ह्याचं उत्तर होतं फॅमिली. जेव्हा हा प्रश्न घेतलेला होता तेव्हा आपण हेही बघितलेलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलेलंही होतं की तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात, ह्याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. तर याच्यावर प्रश्न आलेला होता की बेसिक युनिट ऑफ सोसायटी इज फॅमिली. तर हा तुमचा 44 नंबरचा प्रश्न होता. देन पुढचा प्रश्न 45 नंबरचा. तर ज्याने कोणी ईगल वाचलेला आहे, एमसीआर सीईटी साठी कधी प्रिपेअर केलेला आहे किंवा एक्सटेन्शनचा नॉर्मल हा प्रश्न होता की अ सॅम्पलिंग इन विच each possible sample of n different units has an equal chance of being selected. त्या प्रश्नामध्येच तुम्हाला इथे शब्द दिसत होते equal chance of being selected which also implies an equal chance of selection into the sample is called as. तर ही डेफिनेशन होती सिंपल रॅन्डम सॅम्पलिंगची. तर नॉर्मल आहे की तुम्हाला स्ट्रॅटा असा शब्द दिसला असता, वेगवेगळ्या स्ट्रॅटामध्ये डिफरन्शिएट केलेलं आणि त्यातून सॅम्पलिंग म्हणजे घेतलेलं आहे, सिलेक्शन केलेलं आहे तर ते स्ट्रॅटिफाईड असतं. किंवा वेगवेगळे स्टेजेस हा शब्द असता तर तुम्ही मल्टी स्टेज केलं असतं. कॉसिस आहे रॅन्डम सॅम्पलिंग आणि रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये बराच फरक आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग आहे. तर हेच मी तुम्हाला आता सांगितलं की जर तुम्हाला त्या प्रश्नामध्ये स्ट्रॅटा म्हणजे स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग कुठलं असतं? अ मेथड ऑफ सॅम्पलिंग दॅट इन्व्हॉल्व्स द डिव्हिजन ऑफ अ पॉप्युलेशन इनटू स्मॉलर सबग्रुप्स नोन ॲज स्ट्रॅटा. तर ते स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग असतं. किंवा मल्टीस्टेज रॅन्डम सॅम्पलिंग का नाहीये त्याचं उत्तर? कारण ह्याची डेफिनेशन आहे मल्टीस्टेज रॅन्डम सॅम्पलिंग इज टेकिंग ऑफ सॅम्पल्स इन स्टेजेस. इन स्टेजेस मल्टीस्टेज आहे प्रश्नामध्ये, आपल्या डेफिनेशन मध्ये इन स्टेजेस शब्द असतात, इन स्ट्रॅटा असतात, तर हे बाकीचे ऑप्शन आले असते. म्हणून ती सिंपल रॅन्डम सॅम्पलिंगची डेफिनेशन आहे. पुढचा तुमचा 46 नंबरचा प्रश्न होता हु वॉज द पायोनियर ऑफ एटवा पायलट प्रोजेक्ट. आणि हे सुद्धा जनरल क्वेश्चन आहे आणि सगळ्यांना मोस्टली ह्याचं उत्तर येत असावं. आपण जेव्हा लेक्चर्स घेतलेले होते तेव्हा सुद्धा तुम्हाला कळमकर सरांनी हे शिकवलेलं होतं आणि ह्याचं उत्तर आहे अल्बर्ट मेयर. देन आपण क्लासमध्ये जेव्हा टेस्ट सिरीज घेत होतो त्याचं टेस्ट अनालिसिस तेव्हा ह्या मी तुम्हाला अडॉप्टर कॅटेगरी घेतलेल्या होत्या की इनोव्हेटर कुठले, अर्ली अडॉप्टर कोण, अर्ली मेजॉरिटी, लेट मेजॉरिटी, लॅगार्ड्स, त्यांच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यांचे किती पर्सेंटेज असतात, ते त्यांचे दुसरी नावं काय आहेत, हे आपण सगळं घेतलेलं होतं. आणि ह्याच्यावरच तुम्हाला प्रश्न आलेला होता की म्हणजे मी क्लासमध्ये घेताना हा प्रश्न घेतलेला होता अ फार्मर हु आर लेट टू ट्राय टू अडॉप्ट न्यू आयडियाज. जे लेट असतात ते. आणि तुम्हाला आजचा प्रश्न काय आलेला होता की दोज हु टेक मोर टाइम, म्हणजे जे जास्त टाइम घेतात म्हणजेच काय ते लेट. दोज हु टेक मोर टाइम फॉर डिफ्युजन अँड अडॉप्शन ऑफ आयडिया और टेक्नॉलॉजी आर कॉल्ड ॲज. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे लॅगार्ड्स. जे लेट आहेत किंवा जास्त वेळ घेतात त्याचं उत्तर लॅगार्ड्स. देन पुढचा प्रश्न होता जेव्हा आपण अनालिसिस घेत होतो तेव्हा मी ह्या तुम्हाला सगळ्या मेथड्स मध्ये कुठल्या येतात, ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड मध्ये कोण येतं, इंडिव्हिज्युअल मध्ये कोण येतं, मास कॉन्टॅक्ट मध्ये कोण येतं, हे प्रश्न घेतलेले होते आणि त्याच्यावरच आपण हा चार्ट घेतलेला होता. जर तुम्हाला आठवत असेल तर हे सांगतानाही मी सांगितलेलं होतं की तुम्ही रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशनच्या वेळेस कन्फ्युज होऊ शकता, फार्म क्लिनिकच्या वेळेस कन्फ्युज होऊ शकता किंवा ह्या मिनी किट ट्रायलच्या वेळेस.
आणि तुम्हाला आजचा प्रश्न आलेला होता तो स्टडी टूर वर आलेला होता की स्टडी टूर हे कशाच्या अंडर येतं, तर ही ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड आहे. तुमचा आजचा प्रश्न होता amongst the different communication methods in which method study tour is included. तर ही ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड आहे. मास कॉन्टॅक्ट मेथड नाहीये, कारण कॅम्पेन वगैरे असतं तर ते मास कॉन्टॅक्ट असतं. इंडिव्हिज्युअल मेथड मध्ये मेथड डेमॉन्स्ट्रेशन येतं, त्यामुळे हे नव्हतं. आणि स्टडी टूर मध्ये जास्त लोक असतात, त्याच्यामुळे ती ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड आहे. तर असं बघितलं तर तुमचे एक्सटेन्शनचे 6 प्रश्न होते आणि त्या 6 पैकी 4 प्रश्न फक्त अनालिसिस मधून होते आणि जे 2 प्रश्न असतील ज्यांनी नॉर्मल एक्सटेन्शनचं बुक रीड केलेलं आहे त्यांना ते प्रश्न येऊ शकत होते. तुम्ही जर नोट्स बघितले तर नोट्स मध्ये सुद्धा तुम्हाला त्याची उत्तरं सापडतील. तर अशा प्रकारे आजचा एक्सटेन्शनचा पेपर मी तरी म्हणेन सगळ्यांना यातले आउट ऑफ आउट मार्क्स मिळायला हवेत. तर ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट अँड थँक्यू सो मच. आणि जे आपल्या राहुरी अॅग्री अकॅडमीचे चेअरमन आहेत संदीप सर, त्यांना मी थँक्स म्हणेन की तुमच्याशी बोलण्याची संधी त्यांनी मला दिली. थँक्यू.